वसा जनसेवेचा. येथील खामगाव पॅरामेडिकल कॉलेज विरोधात सोशल मीडिया, टीव्ही चॅनल आणि काही माध्यमांवर प्रसारित झालेल्या बातम्यांनंतर आता संस्थेने पत्रकार परिषद घेऊन जोरदार पलटवार केला आहे. स्किल बहुउद्देशीय संस्था बुलढाणा संचालित खामगाव पॅरामेडिकल कॉलेजला 16 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाकडून मान्यता मिळालेली असून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांची संलग्नताही असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला. संस्थेच्या म्हणण्यानुसार कॉलेजमध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा 3 सेमिस्टरचा अभ्यासक्रम स्वयं अर्थसहाय्यित कायम विनाअनुदानित तत्वावर चालवला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फी मधूनच महाविद्यालयाचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. गेल्या काही दिवसात प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये आदित्य आढाव या विद्यार्थ्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र संस्थेच्या दाव्यानुसार चालू सत्रात 78 विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले आणि सर्व विद्यार्थी परीक्षेला बसले. त्या यादीत आदित्य आढाव नावाचा विद्यार्थी नाही. संबंधित विद्यार्थी 2024 मध्ये चौकशीसाठी आला होता. नंतर PG DMLT साठी प्रवेश घेतला, 5000 रुपये फी भरली आणि डिसेंबर 2024 मध्ये प्रथम सेमिस्टरच्या परीक्षेसाठी बसला. मात्र तो थेरी परीक्षेला गैरहजर राहिल्याचे संस्थेने स्पष्ट केले. संस्थेचा आरोप आहे की त्यानंतर संबंधित विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहिला नाही, दुसऱ्या सेमिस्टरला गैरहजर राहिला, परीक्षा अर्ज भरला नाही, प्रोजेक्ट किंवा वर्गकाम सुद्धा केले नाही. तसेच सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून महाविद्यालयाची बदनामी केली. या प्रकरणी 26 मे 2025 रोजी खामगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून MSBTE कडे ही मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. संस्थेने संबंधित विद्यार्थ्यांसह 5 TV, YouTube चॅनल आणि माध्यमांना मानहानी व नुकसान भरपाईबाबत नोटीस दिल्याचे सांगितले. महाविद्यालयाची बाजू न ऐकता बातम्या प्रसारित करणे चुकीचे असल्याचे सांगत पालक व विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. मला असं वाटलं की जाऊ द्या, या विद्यार्थ्यावर आपण काय दावा टाकायचा, आपण विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्यासाठी कॉलेज टाकलेलं नाही म्हणून आपण त्यावेळेस शांत बसलो, काही ऍक्शन कुठली घेतली नाही. आता पुन्हा या वर्षी ऍडमिशनसाठी मला खामगाव मधून पत्रकारांचे दर 3-4 दिवशी फोन येत आहेत. मी त्यांना समजून सांगतोय की नाही, असा तो प्रकार नाहीये. पण तरीही काही लोक मला येऊन भेटलेत, काही पत्रकारही मला फोन करून त्यांनी धमक्याही दिल्यात. मला सांगितलं की मला तुम्ही भेटा, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने माझ्या ऑफिसला आलेत, मला काही पैशांची मागणी केली. आता मला तुम्ही सर्व सांगू शकतात की जर कधी त्या ठिकाणी चुकीचा काही प्रकार घडलेला नाही, जर विद्यार्थी रेग्युलर नाही आणि मी त्याला परीक्षेला कसं बसवणार, आणि जर त्यामधून काही पैशांचा विषय नाही तर मी त्या लोकांना पैसा कसं वाटप करणार. म्हणून मी सरळ सांगितलं, म्हटलं मग तुम्हाला जेवायला घेऊन जाऊ शकतो, एवढं मी करेल, पण म्हटलं मी तुम्हाला पैसा देणे हा प्रकार मी करणार नाही. पण माझ्या दुसऱ्यांच्या माध्यमातून मला निरोप यायला लागले किंवा मला ₹1,00,000 पाहिजे, ₹1.5 लाख पाहिजे. हा प्रकार एकदम घाणेरडा प्रकार होता. मग मी शेवटी काय केलं, त्यांचे फोन घेणं बंद केले. फोन घेणं बंद केल्यामुळे काय झालं, काय माहितीये का सर, ते फोनवर बोलत नाही, माझ्याकडे नंबर आहे आणि त्यांनी मागितली ना तर माझ्या मित्रांच्या माध्यमातून मागितले, मला डायरेक्ट नाही मागितलं. ते एवढे सर तुम्हाला सांगतो, माझ्या ऑफिसला जेव्हा मला ते भेटायला आलेत ना तेव्हा पैशांचा विषयही ते बाहेर जाऊन करत होते. म्हणजे त्यांनी काय केलं, मी सर्व दाखवल्यानंतर त्यांनी काय केलं की माझ्या मित्रांना फोन केला आणि बोलवलं आणि त्यांना बाहेर घेऊन गेले. रस्त्यानं आपल्या त्या रोडवर फिरत होते आणि तिथून सांगितलं की यांना पैसे सांगा, नाही तुम्ही जे काय बोलाल, तुम्ही जे बोलाल नाही, आता ते नाव मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण ज्यांनी त्या न्यूज लावल्या, हे बघा काय आहे माहितीये का, मी तुम्हाला एक सांगतो, बरोबर आहे. पण मला हे अपेक्षितच नव्हतं की माझं कोणी अशा प्रकारे न्यूज व्हायरल करेल किंवा माझ्या डोक्यात एक क्राईम माइंडच नाही माझा की कोणाचं रेकॉर्डिंग करा, कोणाला अडचणीत आणा, हा प्रकार माझ्या डोक्यात नाहीच आहे. माझ्यासोबत जे घडले फक्त मी तुम्हाला सांगतोय, मी काही त्यांच्यावर ऍक्शन घेतोय असंही करत नाही. मला जी लिगलाइज ऍक्शन घ्यायची आहे त्यानुसार मी त्यांना आजच्याच तारखेला आपण नोटीस पाठवल्या. हे बघा, तुम्हाला एक सांगतो, मी जो आदित्य आढाव विद्यार्थी आहे त्याला नुकसान भरपाईचा आणि मानहानीचा दावा त्याच्यावर टाकलाय. त्याच्यानंतर ज्या चॅनलवाल्यांनी, हे बघा, नाही मी चॅनलवाल्यांचे मी तुम्हाला मला पैसे कोण मागितले मी एवढं सांगत नाही, पण मी कोणाकोणावरती दावे दाखल केलेत ते तुम्हाला सांगतो. नोटिसा कोणाकोणाला दिल्या. पहिले तर मी चीफ एडिटर जय महाराष्ट्र न्यूज, जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक सिटी न्यूज.
सिटी न्यूज वसा जनसेवेचा.